मेन कंपोनंट आहे. एक आहे जे मेन कंपोस्टिंगचं युनिट आहे ते, एक येते हे कल्चर, आणि तिसरा आहे तो भुस्सा. भुस्स्याच्या जागी तुम्ही पडलेला पालापाचोळा जो असतो सुकलेला तो पुढे येतो टाकू शकता इक्वल अमाऊंटमध्ये. त्यात स्टार्ट करताना काय करायचं, हे जे ओला कचरा आहे त्याच्यात 70% पाणी असतं. तर ओला कचरा असाच ठेवला तर खालनं तो सडणार, त्याच्यातनं किडे किंवा हे वास दुर्गंध सगळं आहे. तर ह्यात कंपोस्ट आणि सडण्यामध्ये एक फरक असतो की त्यात हवा जायला लागते. हवा कशाने जाणार, भुस्सा जर आपण त्यात मिक्स केला तर भुस्साच्या ह्यानी थोडी थोडी जागा राहते मध्ये आणि पाणी त्यातलं शोषून घेतलं जातं. त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि हवेचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळं आपण भुस्सा टाकतो. तर भुस्सा कसा टाकायचा आहे तर आता किती प्रमाण आहे, प्रमाण सांगतो. ये तुम्ही ते पण आणलं तिथे. उधर से पकड़. बकेट भरलेली इथपर्यंत आकारमानाने. हे खोल ये साईड. तर जेवढं कचऱ्याचं आकारमान तेवढंच भुस्सा भरायचा यात. अर्धा भरावा. हां, वॉल्यूम बाय वॉल्यूम. आता याचं वेट भरपूर होतं, 25-1 किलो वेट असेल, पण भुस्सा त्याला साधारणतः एक 4-5 किलो लागतो. कारण भुस्सा हेवी नसतो, तो ॲब्सॉर्बिंग कॅपॅसिटी जास्त असते त्याची. तर हे इक्वल प्रमाणात ह्यात टाकायचं. आता जवळ आहे तुम्ही, ह्यात आहे ना तुम्ही या ह्याच्यामध्ये मिक्स कचरा आहे. हा कचरा इथं येणं अपेक्षित नाही आहे. गोळ्या पण आहेत, गोळ्या आहेत, स्ट्रिपची पाकिट आहेत, प्लास्टिक आहे, त्यानंतर मोठी मोठी फळं आहेत, हे येणं अपेक्षित नाही आहे. ओला कचरा कसा घ्यायचा, त्यात कागद, काच, पत्रा, प्लास्टिक हे कंपोनंट नको आहे, ते सेपरेट ठेवायचे. भाज्या, उरलेल्या भाज्या टाकताना किंवा कोणतेही मटेरियल टाकताना ते छोटं करून टाकणं अपेक्षित आहे. मोठं टाकलं तर फरक नाही पडणार, पण त्या आतनं थोडं सडणार आणि त्याचं कंपोस्ट असं बारीक नाही होणार. तुम्हाला तसंच ओबड असं पुढं मिळेल. हा फरक येतात. तर त्याच्यामुळं छोटं करून टाकायचं. मॅक्झिमम कटिंगच पाहिजे. हां, आणि जनरली घरात कटिंगवालेच गोष्ट असते, कोणी असं मोठे गोष्ट टाकून देत नाही. आमच्या नाही. आता बघ हळू पुढे का बोल, स्लोली डाल. या गोनची कॉस्ट काय असते त्याची, गोन घ्यायची म्हणलं वखर असते, क्वालिटी पण असते यात. पांढरा भुस्सा म्हणजे सगळ्यात हे असतो, महाग असतो. थोडा ओलसर लाकडाचा भुस्सा असतो, तो थोडा स्वस्त असतो. हे एका हाताने माणूस पोतं उचलते, जवळपास 20 किलोचं पोतं येते. याची कॉस्ट काय असेल पांढऱ्याची 7 रुपये किलो जागेवर तिकडे. ट्रान्सपोर्ट वगैरे धरून मग जातो, फ्री जातो. 40 वगैरे 400 वगैरे ट्रान्सपोर्ट पडतं. आता वॉल्यूम एवढंच होतं, अर्ध होतं, अर्ध परत टाकतं. थांबते वरती घेते, लॉक निकाल ऊपर करतो थोडा बस इधर लॉक नका ये. आता हे एकाच एक प्रमाणात आपण हे टाकलं. त्यानंतर तर ही बाजरी 25 ते 30 किलोची, त्याला 1 मूठ बास आहे. ठीक आहे, नाही नाही इतकं पसरून टाकायचं. ते पण बंद करू. हे टाकायचं मिक्स झाल्यावर गावात ठेवलं. टाकायचं
रोटेशन एक 8 ते 10 वेळा झालं पाहिजे. साधारणतः एका मिनिटाला एक रोटेशन बसतं. 8-10 मिनटं फिरवलं तरी खूप. तर ह्यात काय टाकायचं आणि काय टाकायचं नाही, ह्यात स्पेशली कागद, काचपत्र, प्लास्टिक जाणार नाही. दुसरं म्हणजे मोठी हाडं टाकली किंवा काही नॉनव्हेजचे पदार्थ टाकले तर ते चालणार आहेत, पण त्याचं विघटन होणार नाही. कारण की ते हार्ड असतं. ते लाकूड जरी तुम्ही टाकलं तर लाकूड जसं आहे तसं बाहेर पडतं. 10 दिवसात कोणतंच लाकूड गळत नाही. मांसाचे तुकडे टाकले की त्याचा अमोनियाचा वास येतो. तुम्ही कुठेही टाका, ऑटोमॅटिकमध्ये टाका, सेमीमध्ये टाका किंवा जमिनीवर टाका, त्याचा पंजन अमोनियाचा वास येतो. कारण मांस जेव्हा विघटन होतं ते भाजीसारखं नसतं, ते त्याचा घाणेरडा वास येतो. तर ते अवॉइड कराल असं मी म्हणेन, पण टाकलं तरी चालतं. ते वास बेअरेबल असेल तुम्हाला तर तुम्ही टाकू. ह्याच्यात हे जे आपण टाकलेले ते फर्स्ट इथं टाकलं. आता जेव्हा हे 33-35% भरेल तर ते इकडे शिफ्ट होतं. हां, ते उतार आहे मशीनला, शिफ्ट होतं, याच्यात शिफ्ट होतं, याच्यात शिफ्ट होतं. मधल्या 2 कंपार्टमेंट ते इनपुटचं आहे का आउटपुटचं आहे. मेन कंपोस्टिंग आणि जे पाण्याचं कमी होतं पाणी कचऱ्यातनं ते ह्या 2 कंपार्टमेंटमध्ये होतं. म्हणजे रिडक्शन होतं. आता आपण टाकलं तिथं किती 40, समजा आत्ता 30 टाकलं तर 30चं फक्त 40% राहतात. 3 चूक 12 किलो फक्त इथं येता राहील. कारण त्यात पाण्याचं कंपोनंटच जास्त ड्राय नसणार आहे. एक साधारणतः 40% मॉइश्चर तरीही राहतं, पण 60% कमी होतं ते. म्हणजे व्हॉल्यूम 30 किलोचं जो आपलं वजन असतं ते हलकं होऊन इथं 12 किलो राहतं आणि त्याचं आकारमान पण कमी होतं. तर त्याच्यामुळं आता तुम्हाला बघताना वाटत असेल की हे तर भरत आलं, आता कसं काय होईल? वेपर जातं कुठे पाजून जातं. ओके. आता हे चांगलं चाललंय कशावरून ओळखायचं? ह्याच्यामध्ये नेहमी तुम्हाला मिक्स कचरा दिसणार, ओला कचरा आणि ऊसाचे दिसणार. ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्राऊन कलरचं दिसणार, लाईट ब्राऊन, इथं लाईट ब्राऊन, इथं डार्क ब्राऊन. शेवटच्या ह्याच्यात आल्यावर ब्लॅकिश दिसणार, मातीसारखं. माती भिजल्यावर कशी होती तशी. सगळ्यात चांगलं इंडिकेटर काय आहे चेक करायचं, तर हे जेव्हा हलवून होईल तुमचं, फिरवून होईल, तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या कंपार्टमेंटमध्ये हात टाकायचा. ते साधारणतः गरम असतं 60 डिग्रीपर्यंत, त्यातनं वाफा पण येतात. त्याच्यामुळं ते चालू कसं आहे ते त्याच्याने ओळखायचं. जर तुमचं वाफा येत नसतील आणि तुमचं ते असं स्लरीसारखं वाटत असेल तर मग काहीतरी प्रॉब्लेम आहे असं समजायचं. आता ह्यात प्रॉब्लेम काय येऊ शकतात, म्हणजे कुठं चुका होऊ शकतात. एक सेग्रिगेशनमध्ये चूक होती की ते सेपरेट नाही, सगळं मिक्स होतं आता जसं आहे ते. दुसरं म्हणजे जे प्रमाण आहे भुस्याचं ते प्रमाण चुकीचं होतं, एकाच एक टाकलं जातं. उन्हाळ्यात जास्त भुस्याची आवश्यकता नसते आणि पावसाळ्यात वाजवीपेक्षा थोडा जास्त भुस्सा लागतो. कारण की तो ड्राय सीझनमध्ये कसं असतं सगळं ड्राय असतं आणि वेट सीझनमध्ये कसं सगळं ह्युमिडिटी खूप असते, त्याच्यामुळे ते वेपरायझेशन कमी होतं, त्याच्यामुळे भुस्सा जास्त लागतो. जर लॉक नाही लावलं, लॉकचं एक अजून आहे, हे लॉक कायम वापरात नसल्यावर पूर्णपणे सिक्युअर करायचं, म्हणजे बांधूनच ठेवायचं. किंवा हाताला नाही लागलं पाहिजे कोणाचं. त्याच्यामुळे कधीच एक तर असं अनअटेंडेड ठेवायचं नाही. कारण की ते जर मुलांच्या वगैरे हाताला हे झालं तर मग ते प्रॉब्लेम होतो. तर हा कचरा अशा प्रकारे आहे. तर तुम्हाला नारळ चालतं हे होणार नाही, बाजूला बाहेर लाकूड आता वास येतो का आता तुम्हाला? नाही वास नाही. वास नाही होण्याचं मेन कारण आहे तर सॉडस पडली आणि हवा गेली तर. आता मी हे जसं हलवेन तसं मला आतलं आहे ना पाण्यासारखं ते हललं पाहिजे. भुस्सा त्याच्यासाठी टाकला असं नाही. आता जर तुम्ही बघितलं तर तिकडच्या साईडला गेलं असेल आणि जर इकडे घेतलं, आता तुम्हाला कळतं खाली गेलं खाली त्या साईडला गेलं ना, त्या साईडला गेलं. पाण्यासारखं ते हललं पाहिजे. हे प्रमाण आहे की तुम्ही सॉडस्ट आणि ह्याचं प्रमाण व्यवस्थित टाकलं पाहिजे. आतलं मटेरियल हलतं पाहिजे. अर्धा बकेटला मूठ भरत नाही. हां, ते कल्चर झालं.
म्हणजे सॉडस्ट आहे. पामवर बसल ना की एवढं टाका. त्याच्यात जमीन म्हणजे मातीत असलेले फंगस, बुरशी आणि 3 बॅक्टेरिया आहेत जे नॉन पॅथोजेनिक आहेत. त्यांनी काय आपल्याला फरक नाही पडत, पण झाल्यावर हात धुवायचे. घ्यायचं. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारा. हे कंटिन्युअस टाईपचं आहे, हे बॅच टाईप नाही आहे. इथून टाकलं ना तुम्ही की कचऱ्याचं आकारमान कमी कमी होत होत कंटिन्युअसली ते पुढं पुश केलं जातं आणि इथं आलं की 40% त्याचं वजन राहतं. तेव्हा तुम्ही तिथनं, आता समजा तुमची भरलेली असते तर तिथनं टाकलं ना तर त्या आकारमानाचं खत इथनं बाहेर पडतं. ते कंटिन्युअस बेसिसवर आहे, लूप सिस्टीम. तुम्ही जेवढं टाकाल तेवढं तुम्हाला बाहेर द्यायला किती दे 10 तरी दिवस लागतात. फक्त दिवसातनं ते टाकल्यानंतर एकदाच हलवायचं ना हां, जेव्हा टाकताय ना तेव्हाच. हां, मिक्सिंग पर्पज आहे आणि स्लोपमुळं मटेरियल आपोआप पुढे जातं. हां, हे पुसं पण ह्याच्यात नाही ना दिवसाआड काढायचं जनरली, कारण रोज काढायला लागलं रोज काम वाढून जातं. दिवसाआड काढलं की ड्रम साधारणतः एवढा भरलेला असतो. जर तुमचा एवढा जास्त कचरा असेल तर 2 बादल्या 3 बादल्या जास्त आहे वाटलं. मग ते तिथनं तेवढं बाहेर पडायचं. 3 वाजता दोनच आणले आपण दोनच आणले 3 ते पण गेम होता फायदा आहे. सॉडस होत नाही. एवढं कसं तेवढं एक बघितलं एक हे टाकलं आलं आपल्याला पुरा म्हणतात कोणी एक टॅक्सेबल पडेल ना. कमी घेतलं तर तेवढी पडते, जास्त घेतलं तर कमी अजून टाकलं जास्त होतं ना. वॉकरच मिळतं, सॉमी लागते ना तिथं मिळतं. हॅलो. हां, 5च मिनटात करतो. एक व्हिडिओ काढतोय मशीनचा. हां हां हां. परत तेवढंच घेतलं. सुरुवात सेम प्रोसेस रोज रिपीट होणार. पासून पाणी थोडंसं पूर्ण पॅक केलं तर मग तुम्हाला काय अजून शंका असतील ते विचारा. बाकी काय नाही. एकदा घातल्यानंतर किती फिरवतो म्हणजे किती राऊंड? 8 राऊंड, 8 ते 10 राऊंड त्या मोठ्या मशीनच्या. हे इथं आणून असेंबल केलेलं आहे का? नाही नाही, सगळं पूर्णपणे आणलं.